साहेब, नाशिक जिल्ह्यातील विशेष करून ग्रामीण भागामध्ये अजितदादांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. हा दुःख संपूर्ण महाराष्ट्रावरती आहे. नाशिक जिल्ह्याची देखील खूप मोठी हानी झालेली आहे ना. कालचं जर अंत्यविधीचा तो पिरियड बघितला किंवा जेव्हापासून जनतेसमोर अजितदादांच्या विमानाचा असा अपघात झाला आणि त्यावेळेच्या नंतर प्रत्येकाला असं वाटत होतं अपघात झाला असेल पण दादा वाचले असतील असं प्रत्येकाला मनोमनी वाटत होतं, परंतु तसं काही घडलेलं नाही. आणि ही बातमी कळताच महाराष्ट्रभर एक शोककळा अशाही पद्धतीची पसरली का स्मशान शांतता. अगदी कोणी कोणाबरोबर बोलत नव्हतं. परवापासून बघितलं कार्यकर्ते यायचे एकमेकाकडे पाहून फक्त डोळ्यातून अश्रू आणायचे. एवढं सोडून त्याच्यावर खुलासा किंवा चर्चा असं काहीही होत नव्हतं. एवढी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झालेली होती. कालचा अंत्यविधी झाल्यानंतर तोपर्यंत बाकीचा विषय नव्हता, पण अंत्यविधी झाल्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागलं आता काय, आता कोण दादाच्या जागेवर, दादासारखं कोण सांभाळू शकतं. तर तो प्रश्न प्रत्येकासमोर आहे. पण मग तरी त्याच्यात 1 नंबर 2 नंबर असं करत करत हे असले तर असं होईल, ते असलं तसं होईल. त्याच्यापैकी बऱ्याच लोकांचं, मग ते बारामतीतले असतील ते तर स्थानिक होते, त्यांनी सरळ सांगितलं का आत्ता आम्हाला सुनित्रा वहिनींशिवाय पर्याय नाही. पक्ष उभा राहण्यासाठी दादाचं चेहऱ्याबरोबर वहिनींचा चेहरा जोडून त्या ठिकाणी दादा आहेत अशाच पद्धतीनं दादांची सर येईल न येणार हा भाग नंतरचा आहे, पण वहिनींच्या रूपानं कुठंतरी ते एक सांत्वन होईल किंवा त्याला उभारी मिळेल अशा पद्धतीची एक भावना प्रकट केली जात होती.